कटाकट कटाकट आपलं वल्ल पाणी मारायला बघा शिंगाड्याच्या अंगावर. ते सगळं सोडा म्हणलं, आता जायचं होतं आयट्याला. पहिला जाऊन तर आता काम बिम करायचं होतं, ते सगळं झालं बघा. थंडी तर असली बेकार सुटल्या का सांगूच नका. आता वाघाचं मोबाईल तर काय सापडलं होतं, त्यात काय विषयच नाही म्हणलं. मग भज्जी आणला तर वाघानं वडता वडलो बघा, पद्धतशीर बघा. काट आता उशीर ब्लॉग झाला बघा, त्याच्याला 12 पण स्टार्टच केलं ब्लॉग काढायचं कारण. आता वाघ बी आलता. आता वाघाचं काय तर 2 शब्द ऐकायचे होते, ते सगळं सोडा म्हणलं. आता वाघ उठतायच बघा, 1 2 3 कटाक उठलाच बघा. आणि शिवा जरा मोबाईल बघाल तर बघ बाबा म्हणलं. आता हे काय ते बघा, वर्षाचं रिचार्ज केल्याबद्दल आजपासून वायफाय मागू नका बाबा खरंच आहे की हो. आता सारखं हॉटस्पॉट देऊन आमच्या मोबाईलला इस्तो लागायला, काय सांगावं, चार्जिंग घेणं चोडवाला पार सगळं. आता चालताय तर कसं बघा डॅशिंग मध्ये, काय त्यात काय विषयच नाही म्हणलं. आता उचलून उभराव म्हणतो, ताकद तर आपल्यातले आहे म्हणलं. आता सिग्मा बॉय म्हणालता, बाबा चल जाऊ दे सगळं सोड म्हणलं. आता येच्या तासाला आलतो बघा, आणि शेवट कोपऱ्याला बसलो होतो. ते सगळं झालं. तर निघल्यानंतर नीट घरला निघलो बघा पद्धतशीर. आणि निघता आई गाठलं बघा, सूर्य असलं भारी दिसाल तर काय सांगायचंच काम नाही म्हणलं. आणि गार जाताना रस्ता आहे का काय बाबा, चांगला रस्ता खराब केलते का चांगल्याला खरं काय मला काय कळलेलंच नाही बघा. ते सगळं सोडा म्हणलं. 5 रुपयाची गिन्नी. आता हे आणलो बघा आपलं बुस्ट प्यायचं कारण म्हणजे ज्यानं लिहिले त्याला आपल्याकडनं धन्यवाद भावा. ते सगळं लिहिल्यानंतर आता दूध बी असं वडलो बघा. पहिलं गॅस बीस चालू केलो, आणि गॅस चालू केल्यानंतर आता बुस्ट कटाकट टाकलोच बघा. सगळंच टाकावं म्हणलं, त्यात काय विषय नाही म्हणलं, काय व्हायचं होऊ दे म्हणलं. मग सगळं टाकल्यानंतर साखर बिकर जर जास्त पडाल ते. आता ब्लॉग लेच मोठा व्हायलाय. ब्लॉग आवडलं तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा. जय महाराष्ट्र भावानो.